आज आपण बघणार आहोत गव्हाची आणि तांदळाच्या पिठाची मिक्स भाकरी। तर इथे 2 वाट्या म्हणजे 2 बाउल मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 3 बाउल तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर आता आपण ही भाकरी बनवूया। पहिला आधी हे आपण पीठ जे घेतलं आहे त्यात आपण गरम पाणी केलेलं आहे ते मिक्स करणार आहोत। हे बघा, हे गरम पाणी आहे ते आता मी घेत आहे। पहिलं हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यात हे गरम पाणी टाकून पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि मऊ असं छान मळायचं। या भाकरीची खासियत म्हणजे ज्यांना भाकरी थापता येत नाही ते लोक ही भाकरी लाटू सुद्धा शकतात। आरामात लाटली जाते आणि खूप छान होते। म्हणजे ज्यांना भाकरी खायची इच्छा आहे आणि ज्यांना थापता येत नाही त्यांनी ही अशी भाकरीचं पीठ मळून त्याची भाकरी लाटली तर ती अगदी मस्त लाटली जाते आणि छान तयार होते। तुमची छानपैकी तयार होईल तुमची भाकरी। तर आता हा आपण पिठाचा गोळा घेतलेला आहे। पीठ मऊ असं मळलेलं आहे, मस्त माव्यासारखा पिठाचा हा आपल्याला पेढा दिसतोच आहे। तर आता हे पिठाचा हा गोळा घेऊन आपण आता पहिलं थापून दाखवते मी तुम्हाला। हे बघा, असं अलगद अलगद थापत जायचं। मस्त गोल झाली आहे बघा। आणि आता ही अलगद उचलून आपण तव्यावर टाकूया। पाणी लावायचं हे थोडंसं भाकरीला आणि बघा किती मस्त शेकली आहे बघा आणि किती छान दिसते। साईडने ती फुगत सुद्धा जाणार। हे बघा, आपली भाकरी छान फुगते। दोन्ही साईडने दोन्ही बाजूनी चांगली शेकून घ्यायची। हे आपली मस्त उलटली पण अलगद आरामात उलटली जाते। आता हे दुसऱ्या भाकरीचा जो गोळा घेतला आहे तो मी तुम्हाला लाटून दाखवते। हे बघा किती हलगद हलक्या हाताने छान लाटली जाते। जराही तुटत नाही आहे, काहीच नाही आहे बघा। मस्त अशी ही पण आता आपण छानपैकी शेकवूया। ह्याला सुद्धा पाणी लावायचं, पहिलं वरच्याच बाजूला पाणी लावायचं, खालच्या नाही। आणि दोन्ही साईडने ती शेकवून छान घेतलेली आहे। तर अशा प्रकारे आपल्या भाकऱ्या तयार झालेल्या आहेत। मी जशा दाखवल्या तशा तुम्ही भाकऱ्या बनवून बघा, तुम्हाला नक्कीच जमतील। आणि माझ्या अंजलीज किचनला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।